सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही जाणार आहे निर्मळच्या जत्रेमध्ये, जी येते वसईमध्ये आणि कळंबीच्या थोडेसे मागे. आणि वर्षातून एकदा आम्ही जातो आणि खूप मजा येते त्या जत्रेला, कारण का ती खूप मोठी जत्रा असते मीन्स. आणि मी रेडी झाले आहे, नॉर्मली कुर्ती वेअर केलाय आणि आता आम्ही निघणार आहोत. तर ऑलमोस्ट सगळे रेडी झालोय आणि आता निघणार आहोत. आणि ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला पाहायला भेटेल निर्मळची जत्रा कशी असते, किती मोठी असते आणि किती एन्जॉय करायला भेटतं. तुम्हाला तिकडे गेल्यावर जे पाहिजे ते भेटेल तुम्हाला, मीन्स कब्बशी पासून मीन्स क्लेचर पासून नेल पेंट काय पाहिजे ते तुम्हाला तिकडे भेटेल. घागरा ऑल ऑल सीझनचे तुम्हाला काही पाहिजे असेल ते तुम्हाला भेटेल. तर आता वाजलेत 8:30 आणि आता आम्ही निघतोय आणि जाईपर्यंत अर्धा तास लागतो. सो 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. तर मम्मी पण रेडी झाले आणि आम्ही आता निघणार आहोत. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू नक्की करा आणि पूर्ण ब्लॉग बघून सांगा ब्लॉग कसा वाटेल. आता आम्ही निघालोय जत्रेला जायला. आता आहे मी वेस्टमध्ये आणि आम्ही लवकरच पोहोचणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज आम्ही हरवर्षी ह्या जत्रेला जातो आणि जत्रेला जाऊन खूप मजा येते. आणि खूप वेळा असं झालं की मीन्स मी ज्यांना ओळखत नाही किंवा ज्यांच्याशी बोलत नाही, म्हणजे फक्त ते कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते सुद्धा तिकडे मला दिसतात हरवर्षी. तर बाईकवर खूप हवा असते, केस खराब नको व्हायला म्हणून मी स्कार्फ घेतलेला आणि लवकरच आम्ही पोचू. तर इथे आम्ही आता पोचलेलो आहोत. निर्मळला वेस्टला ही जत्रा भरते आणि एंट्री करताना तुम्हाला एंट्रीपासूनच तुम्हाला दिसायला लागेल की काय काय सामान वगैरे, तुम्हाला काय काय खायचं पदार्थ किंवा मग सामान, वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू वगैरे सगळं इथे असतं सगळं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ज्वेलरीज आहेत आणि इथे भांड्या वगैरे आहे, लाइटिंग्स आहे, जे पाहिजे ते तुम्हाला इथे बघायला भेटेल. इकडे कपडे वगैरे आहे, कुर्तीज आहे, ब्लाऊज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सामान. तुम्हाला जेही पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकतात. इथे स्वेटर वगैरे आहे आणि किंवा चादर वगैरे, तुम्हाला बेडशीट पाहिजे असेल ते आहे, टी शर्ट्स आहे. तर हे तुम्ही कधी खाल्लं आहे का? ह्याला कंदमूळ बोलतात आणि मी खाल्लेलं, छान लागतं. म्हणजे असं बोलतात की आधीच्या जमान्यामध्ये हेच खायचे. इथे ब्रेसलेट वगैरे छान होते, मला हे आवडलं सो मी हे घेतलं. आणि जाता जाता खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही घेतलं वडापाव, भजी आणि समोसा. तर हे माझं फेवरेट आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे होते, मिरची किंवा आंबा किंवा लिंबू, आणि इकडे बडीशेप होते. बडीशेप आणि लोणचं मला खूप आवडतं, सो आम्ही थोडीशी बडीशेप घेतली आणि थोडंसं आंब्याचं लोणचं घेतलेलं. आणि इथे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळे डिझाईनचे झुमके होते, जे मला खूप 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 आवडलेले. पण ऑलरेडी माझ्या कपड्यात खूप सारे झुमके आहेत, जे मी अजून यूज नाही करत, त्याच्यामुळे मी नाही घेतले. इकडे खजूर छान भेटत होते, त्याच्यामुळे आम्ही हे आम पापडी हे घेतले आम्ही आधी. मला खूप आवडते, लहानपणी मला खूप 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 खायची. त्यानंतर खजूरसुद्धा घेतले. इथून तुम्ही बघू शकता, तुम्हाला आकाश पाळणा दिसत असेल. तर मला तिकडे जायचं होतं बट नाही गेले मी, कारण का खूप मोठं आहे, थोडीशी भीती वाटत होती. आणि हे बलून्स तर मला खूप 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 आवडतं. किती क्यूट क्यूट बलून्स आहेत, मला घ्यायचं होतं बट मी काय करू घेऊन, त्याच्यामुळे मी नाही घेतले. ही माझी फेवरेट डिश आहे, मलाई. स्वीट डिशमध्ये मला ही खूप आवडते, त्याच्यामुळे आम्ही घेतलेली. आणि पुढे येऊन एवढी चिक्कार गर्दी होती की बाप रे, म्हणजे फोन पकडायला सुद्धा होत नव्हता मला. आणि पप्पा मला बोलत होते की फोन नीट पकड किंवा हरवेल किंवा नाहीतर चोरीला वगैरे होईल. त्याच्यामुळे हात वगैरे माझ्या पप्पाने पकडलेला, कारण का मी नको हरवू दे. कारण का प्रत्येक बापाला आपल्या मुलाची काळजी असते, सो त्यांनी माझा हात पकडलेला, कारण का मी नको हरवू दे. आणि मी सारखी इकडे तिकडे थांबवते, त्याच्यामुळे पकडून ठेवलेलं मला. की हे बघा, हे वाटाणे आम्ही शाळेत असताना खायचो, खूप छान लागायचे, माझे फेवरेट आहे. घरी जाताना खूपच थंडी लागत होती, कारण का रात्रीचे 11-11:30 झालेले आणि खूप थंडी होती. बट मला थोडी जरी आयडिया असते तर मी स्वेटर आणलेला, बट आता स्कार्फवरूनच काम चालून घेते. तर मी घरी पोचले आता आणि मी खूप थकले आणि मला झोप आले, कारण का मला बाईकवर खूप झोप येते. आम्ही जत्रेमध्ये हरवर्षी हे नक्की घेतो, शेव आणि लाया. हे दोन्ही आमचं फेवरेट आहे, आम्ही हरवर्षी घेतो. आणि खूप काही आम्ही सामान घेतलं आहे, मम्मीनेसुद्धा खूप काय घेतलं आहे. मम्मी जेव्हा पण जाते असंच काहीतरी घेत असते किचन सामानसाठी. तर हे घेतलं तिने. त्याच्यानंतर आपण बघू, हे लायटर घेतलं, ऑलरेडी आहे घरात तरीसुद्धा परत घेतलं. मम्मी हेच सगळं घेत असते.
आणि हे टिकल्यांचं पाकिट घेतलेलं आणि हे मम्मीला खूप आवडलेलं, त्याच्यामुळे हे सुद्धा घेतलेले कानातले खूप छान वाटत. आणि मी माझ्यासाठी ब्रेसलेट घेतलेलं, तुम्ही बघितलं असेल आधीच. आणि हे मी घेतलेलं आयलायनर. त्याच्यानंतर हा हार घेतलेला. किती प्राईस असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा हार सॉरी हे झुमके मी 50 रुपयामध्ये घेतलेले फक्त. आणि हे झुमके मला खूप आवडले, त्याच्यामुळे मी घेतले. ह्याच्यावर मॅचिंग माझी आउटफिट नाही, बट मला खूप आवडले, त्याच्यामुळे मी घेऊन टाकले. आणि हा मी हार घेतलेला, हा सुद्धा मी 30 ते 40 रुपयामध्ये घेतलेला, खूप छान होता. आणि हा मी घेतलेला नजरचा धागा, कारण का मला नजर घर खूप वापस लागते. आ गई हूँ और मैं बहुत ज़्यादा थक गई हूँ और बहुत ज़्यादा ठंडी थी, बाप रे! और बाइक पे इतनी ठंडी लग रही थी बब्बा, ऐसे लग रहा था स्वेटर ही लेके जाना चाहिए था, बिकॉज़ वहाँ पे सब पेड़ और पौधे हैं, सो बहुत ठंडी लग रही थी और मैं बहुत थक गई हूँ। तो अभी मैं जा रही हूँ सोने। तो अगर आपको मेरा ब्लॉग पसंद आया हो तो वीडियो को लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब ज़रूर कीजिए। लव यू ऑल, गुड नाइट, बाय बाय, टेक केयर।